नमस्कार. मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करतोय या वर्षातल्या पहिल्या चर्चासत्रामध्ये. खरं तर लॉकडाऊन हा शब्द तुम्हा सर्वांना नकोसा झालेला आहे, पण आता गेल्या वर्षी म्हणजे 2020ला देखील लॉकडाऊन लावला गेला होता आणि 2021ला देखील एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाऊन लावला गेला आहे. जेव्हा क्रिकेटचं हे पीक सीझन असते, ज्यावेळी क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जाते आणि त्यावेळेस तुम्हा सर्व क्रीडा शौकीनांना घरी तुम्ही बसलात तर नक्कीच त्याचं दुःख असेलच, पण आता जे आहे ते आपल्याला सांभाळून घ्यायला हवं. त्यामुळे या हंगामाची सुरुवात काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एव्हाना आपण पाहिलं तर खेळाडूंची आपण मुलाखत घेतली, त्यानंतर दिग्गज खेळाडूंची मुलाखत घेतली, पण पंच सर्वात महत्वाचं मित्रांनो, जेव्हा क्रिकेटचा विचार केला जातो सर्वात महत्वाचं असतात पंच, कारण पंचांशिवाय क्रिकेट खेळलं जाऊ शकत नाही. एव्हाना आपण पाहिलं तर समालोचकांशिवाय क्रिकेट खेळलं जाऊ शकते, पण पंचांशिवाय क्रिकेट खेळलं जात नाही. आणि मी कित्येक वेळा पाहिलंय ऍज अ कॉमेंटेटर, मैदानाच्या आतमध्ये खेळाडू वाद करतात पंचांशी, कारण काही काही वेळा ते पंचांच्या निर्णयाशी सहमत नसतात. तर मी हा एपिसोड त्यासाठी नियोजित केलाय की जे तुमचे गैरसमज आहेत, म्हणजे निर्णयाबाबतीतले ते गैरसमज दूर करण्यासाठी मी आजचा एपिसोड खरं तर शेड्यूल केलेला आहे. आणि दोन पंच, अनुभवी पंच तुम्हाला आज ऐकायला मिळतील. सर्वात प्रथम आपण हे देखील उत्कृष्ट पंच आहेत, लेदर क्रिकेट अजूनही ते खेळत आहेत, तर त्यांच्या माध्यमातून देखील काही गोष्टींचा उलगडा आपण या चर्चासत्रामध्ये करणार आहोत. तर आपण फ्रेममध्ये पाहू शकता मिस्टर मनोज घोडेकर. हाय मनोज, हाव आर यू? हाय मनीष, हाव यू? हाय सर. विरल नायर सर देखील आहेत. विरल नायर सरांना देखील आपण जॉईन करणार आहोत. नितीन शर्मा यांना देखील जॉईन करणार आहोत. एकंदरीत एक चांगली ही चर्चा रंगेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. तर हे आहेत आपण फ्रेममध्ये जे पाहू शकता मिस्टर मनोज घोडेकर, जे मालवणीला बिलॉंग करतात, आणि आता जे फ्रेममध्ये आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता मिस्टर नितीन शर्मा, जे फाइंडरला बिलॉंग करतात. माझी कैसे हो, थोडा लाईट लगाओ. फिरतोय रे. आणि आपण विरल नायरला यांना देखील आमंत्रित करूया. म्हणजे जे तीन पंच आज तुम्हाला ऐकायला मिळतील. यस, विरल नायर सरांना देखील मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे, जे उत्कृष्ट पंच आहेत आणि त्यांनी देखील एमसीएची एक्झाम अपेअर केले. जे आपण ते तीन पंच आता पाहतोय त्या सर्वांनी एमसीएची एक्झाम अपेअर केले. तर विरल नायर सर जॉईन करतीलच. तर आपण सुरुवात करूया चर्चेला. तर कसा अनुभव असतो मनोज, मी तुझ्याशी थोडीशी चर्चा करू इच्छितो की कसा अनुभव असतो जेव्हा टेनिस क्रिकेट खेळतात आणि तुम्हाला अंपायरिंग करावी लागते, ऑनफिल्ड अंपायरिंग करावी लागते, खूप दोन्ही संघाचा दबाव असतो. तर कसा अनुभव असतो एकंदरीत ऍज अ अंपायर? ऍक्च्युली ऍज अ एम्पायर जर बघितलं तर प्रेशर असतो, कारण थोडं सुद्धा इथे कसं आहे, थर्ड अंपायर वगैरेचं नसतं. युट्यूब लाईव्ह चालू असतं, बट थर्ड अंपायर किंवा याचा ऑप्शन नसतो. जे काय ऑनफिल्ड आम्हाला वन ऍक्शन मध्ये दिसतं, रिअल ऍक्शन, त्याच्यामध्ये जज करायचं असतं, जेणेकरून त्याचा प्रेशर थोडा असतो. कारण बाहेर बघणाऱ्यांना असं वाटतं की युट्यूबला बघणारे सर तुम्ही चुकलात, पण तिथे ऑन फील्ड रिअल ऍक्शन मध्ये जे बघून डिसिजन देणं, ह्याचं प्रेशर किंवा ते कॉन्सन्ट्रेट करणं, हे खूप महत्वाचं आहे तिथे. एक्झॅक्टली. तर नितीश शर्माजी, तुमचं जर नेटवर्क चेक करा, कारण तुमचं नेटवर्क कदाचित अपडाऊन होते. तर प्लीज एकदा आपण रिमूव्ह होऊया तुम्हाला आणि तुम्हाला परत एकदा इन करतोय. हॅलो नितीनजी, तुमचं नेटवर्क थोडंसं वर खाली होतंय ऍक्च्युली, त्यामुळे व्यवस्थित तुमचं पिक्चर क्लिअर नाही होत आहे. तुम्ही एकदा रिमूव्ह करून परत एकदा मी काय बोलतो, तुम्ही रिमूव्ह करा. मी विरल नायर सरांशी 5 मिनिटं चर्चा करून तुम्हाला परत ऑन करतो. चालेल. हा, लगेच तुम्ही जर नेटवर्क चेक करा, कारण एकदम ब्लर दिसत, तुमचं पिक्चरच क्लिअर दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. येस, आपण आता दरम्यान 5-10 मिनिटांसाठी आपण विरल नायर सरांची चर्चा करूया. विरल नायर सर, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, एक्सेप्ट करा विरल नायर सर. जर तुम्ही पाहत असाल ही व्हिडिओ तर एक्सेप्ट करा. तर पहिलं आपण भीमर जे बॉल्स आपण हाताळले जातात, तर भीमर्सचे काय नियम आहेत ऍक्च्युली? कारण मी कालच्या 2 दिवस अगोदर आयपीएलची एक मॅच पाहिली, ज्यामध्ये अक्षर पटेलने 2 भीमर हाताळून सुद्धा त्याला मैदानाच्या बाहेर केलं नाही किंवा त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळाली. तर तो नियम, भीमरचा नियम काय सांगतो? बीमरचा नियम असा सांगतो की बीमर हा बॉल, कशाला बीमर बोलतात, की जेणेकरून जो बॅट्समॅनला हर्ट ना हो, काही हार्म नाही करत असेल तर तो बॉल बीमर नाही. जो बॉल बॅट्समॅनला हर्ट करतो, बॅट्समॅनच्या अंगावर येतो, बॅट्समॅनला लागत असेल डायरेक्ट कमरेत, तर तो बीमर बोलला जातो.
पण आता बरोबर. टेनिस क्रिकेटमध्ये कसं आहे की बस कुठूनही बॉल कमरेच्या वरून गेला की तो बीमर बोलला जातो. म्हणजे बॅट्समनला तेच अच्छा. पाहिजे बीमर. बट बीमर इज अच्छा. व्हॉट द बॅट्समॅन हर्ट होतोय हं, हं. बॅट्समॅनला बॉलर हं, हं. हं. तो बीमर बोलला जातो. त्याच्यामुळे तो बीमर, कारण पहिल्या पूर्वीच्या काळी असं होतं की बॉलर्स बॉडी लाईन बॉल टाकायचे, अंगावर बॉल टाकायचे जुने. हं. त्यामध्ये प्लेयर्स इंजर्ड झाले म्हणून त्यांनी तो बीमर हा नियम काढलाय की जो बॉल अच्छा. बॅट्समॅनला हर्ट होतोय अबाव वेस्ट ओके. हाईट, बॉल बीमर. ओके. जर हर्ट ओके. नाही होत तर तो बॉल मारण्यालायक आहे, तो बॉल मारू शकतो बॅट्समॅन, तर तो बीमर नाही होत. ओके, वेरी गुड, वेल सेड। तर नितीश शर्मा जी, आपके लिए एक सवाल मेरा ये रहेगा, जो रीच वाइड है, जो 2017 से नियम चालू हो गया है और बहुत ज्यादा डाउट रहता है खिलाड़ियों के बीच की रीच वाइड अंपायर ने हमें क्यों दिया, तो रीच वाइड का जो नियम है वो क्या कहता है? सर, जो पहली बात तो धन्यवाद, आपने मुझे इस काबिल समझा कि मैं प्लेयर्स और अंपायर्स के बीच का जो फ़र्क है वो थोड़ा बहुत कम कर सकूं। पूरी कोशिश रहेगी मेरी कि मैं जो भी उनके डाउट्स है क्लियर करने की कोशिश करूंगा। हम्म, जो वाइड्स जो रहते हैं मिडल स्टम्प से 1.42 मीटर की दूरी पे ये नापा जाता है। ये हमारे मेजरमेंट्स रहते हैं कि इतने मेजरमेंट में ये वाइड होना चाहिए। बैट का जो साइज़ होता है, बैट्समैन की जो रेंज रहती है वो 1.42 मीटर तक लिमिट की जाती है। ओके। इस रेंज में अगर वो बैट्समैन आता है, बॉल चेस करता है, वो बैट्समैन एरिया रहता है। और उसी लाइन के जब बाहर जाता है, दैट इज रिच वाइड। वाइड के बाहर Okay. जो पट्टी रहती है उसके बाद जो भी इलीगल बॉल गिरती है उसे वाइड दिया जाता है। नितिन जी, बहुत सारे खिलाड़ियों को मैं देखा हूँ, जैसे मैं कमेंट्री करता हूँ बहुत सारी जगह पे, भिवंडी में, ठाणे में, मीराबंद में करता हूँ, तो खिलाड़ी बहुत ज्यादा वक्त सहमत नहीं रहते आपके डिसीजन से, तो उनके बारे में क्या कहना चाहोगे? कि उनको कहते, उनका मानना रहता है कि वो सफल नहीं हो रहे फिर भी अंपायर ने वाइड नहीं दिया दिया, वो सारी चीज। सर, बैट्समैन देखता है कि बॉलर मुझे कहाँ बॉल डाल रहा है और मुझे कहाँ खेलना है। अंपायर बाकी 10 फील्डरों को देखता है, बॉल्स को देखता है, उनकी फील्डिंग रिस्ट्रिक्शंस देखता है, बॉल कहाँ पिचिंग हो रही है, बॉल का मूवमेंट क्या है। तो एक अंपायर जब इतने काम करता है, कहीं ना कहीं अंपायर से चूक होने के भी चांसेस हैं। लेकिन वो बेस्ट ट्राई करता है कि पूरा मैच जो भी ऑफिशियली एज पर लॉ खेला जाए, ओके, वेरी गुड, लॉ के अलावा नहीं हो। ठीक आहे, हे बी सवाल का जवाब हमें मिल चुका आहे। तर मनोज जी, तुमच्यासाठी माझा प्रश्न असणार आहे, एलबीडब्ल्यू सर्वात महत्वाचं आहे, कारण एलबीडब्ल्यू ला देखील एक घारीची नजर लागते कुठल्याही पंचांची, कारण खूप साऱ्या पॉइंट्स चेक करावे लागतात। तर ऍब्सोल्युटली प्लम काय आहे, म्हणजे एलबीडब्ल्यू साठी तुम्ही काय चेक करता टेनिस क्रिकेटमध्ये? एलबीडब्ल्यू साठी नॉर्मली टेनिस असो, लेदर असो, एलबीडब्ल्यू साठी पहिलं तर हे बघायला बॉलचा पिचिंग कुठे आहे, इम्पॅक्ट कुठे आहे, बॅट्समॅनला जेव्हा बॉल हिट होतो तो कुठे आहे, इनलाईन आहे, त्याची हाईट किती आहे बॉलची, बॉल किती ट्रॅव्हल होणार आहे अजून मागे. सपोज बॅट्समॅन पुढे खेळतोय आणि त्याला खाली जरी लागलाय नी रोलच्या आणि तो बॉल ट्रॅव्हल होणार आहे, तो ट्रॅव्हल होण्यानंतर बाउन्स होतो नॅचरली, तो ट्रॅव्हल किती होतोय हे चेक करायला लागतं. इनफॅक्ट जर बॉलर राऊंड दी विकेट येतोय तर लेग स्टम्पच्या बाहेर राऊंड दी विकेट अँगल असतो त्याचा, तो बॉलचा अँगल चेक करायला लागतो की बॉल कुठे पिच होतोय, कुठे जाणार अक्रॉस होऊन, किंवा बॉलची इम्पॉर्टंट इज दॅट पिचिंग, इम्पॅक्ट आणि हिटिंग, हे 3 इम्पॉर्टंट हे आहेत जे कॉन्सेप्ट, ते व्यवस्थित बघायला लागतात की बॉल कुठे पिच आहे, कुठून चाललाय, किती स्पिन होतोय किंवा किती बाउन्स होतोय याच्यावर. प्लम्प इज वॉट बॅट्समन तिन्ही स्टम्पच्या मागे पुढे उभा आहे आणि लागलाय खाली म्हणजे तो प्लम्प झाला. पण जर बॅट्समन पुढे खेळतोय ऑन दी लाईन, त्याला मुवमेंट आहे बॅट्समॅनची, बॅट्समॅन शफल किती झालाय, बॅट्समॅन कुठे उभा आहे, हे सर्व लक्षात ठेवायला लागतंय लेग बिफोर साठी. तर अजून एक माझा प्रश्न तोच असेल, लेग बिफोर विकेटवरच, तर जेव्हा स्टेप आउट होतो बॅट्समन 1 to 2 मीटर स्टेप आउट होतो, तर त्यावेळी एलबीडब्ल्यू दिलं जाऊ शकतंय का? नाही, त्यावेळी म्हणजे बॉलची मी जसं सांगितलं की बॉल कुठे लागतोय आणि किती ट्रॅव्हल होतोय तिथे जज करायला लागतं की बॉल लागलाय कुठे आणि ट्रॅव्हल किती डिस्टन्स होणार आहे, ते जज करायला लागतं की ज्या डिस्टन्स मध्ये ट्रॅव्हल होतोय तिथून बाउन्स होईल की नाही वरती,
जर नसेल होत Okay. तर तो मग आउट देता येतं. जर बॉल बाउन्स नाही होत आहे, खालीच आहे, सरळ जातोय, म्हणजे सपोज यॉर्कर लेंथ बॉल आहे किंवा ते बोलतात ना लो फुल टॉस, त्याला आपण देऊ Okay. शकतो. पण जर बॉल पिच होऊन उडतोय तर तो ट्रॅव्हल आता 2 मीटरच्या वरती असला की नाही देता येत, कारण बॅट्समन बरोबर. ऑलरेडी फ्रंट फुट आणि बॉल ट्रॅव्हल होतो, ते बघायला लागतं. नितिन जी, एलबीडब्ल्यू के बारे में मेरा सवाल आपके लिए ये रहेगा कि बहुत सारी बार मैदान में हवा चलती रहती है, हवा जोर से बहती रहती है, तो कभी कभी जो बैट को बॉल ब्रश होता है वो सुनाई नहीं देता स्ट्राइक अंपायर को, तो रिकंसिडर लेना जायज है क्या टेनिस क्रिकेट में लेग स्क्वायर लेग अंपायर से? मैं यही बात डिस्कस करने वाला था जब हमारे मोंटी सर पिचिंग के बारे में बात कर रहे थे कि टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट से बहुत अलग है। वहाँ मूवमेंट इतने फास्ट होते हो, सबसे पहली बात सीमेंट का विकेट रहता है, तो बॉल बाउंसिंग और बॉल मूवमेंट बहुत मुश्किल है जज करना। ओके. इसीलिए लेग अंपायर का कंसर्न बहुत ज़रूरी है, इवन दो अगर वो प्लम आउट है। ओके. इसीलिए हम जितना समय ले सके, मेन अंपायर मेन समय बहुत समय लेता है, अगर उसे प्लम एलबीडब्ल्यू आउट देना है तो ओके. आफ्टर तर येस, हा लेग बिफोर विकेटचा हा डाऊट देखील क्लिअर झालेला आहे. तर मोंटीजी, माझा हा प्रश्न असणार आहे, आताच्या काळामध्ये जेव्हापासून आयपीएल स्टार्ट झाले तर खेळाडूंना देखील जास्त जोश आलाय, क्षेत्ररक्षक देखील एकदम पॉवरफुल झालेले आहेत, आणि जेव्हा सीमारेषेच्या जवळ जो झेल घेतला जातो तेव्हा वेगवेगळ्या पद्धती रिले कॅच आपण पाहतो किंवा जगल करून कॅच केले जातात. तर सीमारेषेच्या बाहेरून जम्प घेऊन जर कॅच घेतली तर ती कॅच व्हॅलिड आहे का? जर बॅट्समॅन आपले बॉलर जो बॉल आपण बोलतो सीमारेषेच्या बाहेर, फिल्डर जर ऑलरेडी बाहेर आहे आणि त्याने नंतर जम्प घेतली, तो माझ्यामध्ये तो व्हॅलिड नाहीच आहे. तो फिल्डर शुड बी इनसाइड दी बाउंड्री. फिल्डर बाउंड्रीच्या आत असून तो बॉल अडवला पाहिजे आणि बाउंड्रीच्या आतून त्याने जगल केला पाहिजे, आणि मग तो मध्ये बाहेर जाऊन नंतर आतमध्ये येऊन गेला. पण तो ऑलरेडी बाहेर आहे आणि जम्प करून आत येतोय तर तो व्हॅलिड नाही. ओके. आणि खूप काय वेळा असं होते जेव्हा पंचांपेक्षा सीमारेषा खूप जास्त लांब असते आणि ते कधी कधी तुमच्या दृष्टिक्षेपात येत नाही, मग त्यावेळेला देखील मला तर असं वाटतं आयोजकांच्या माध्यमातून सीमारक्षक तैनात केले गेले पाहिजे, त्यांचे व्हॉलेंटियर्स तैनात केले गेले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? येस, एक्झॅक्टली. व्हॉलेंटियर्सचा इम्पॉर्टंट रोल असतो सीमारेषेवर, कारण जी बाउंड्री गेली आहे, बॉल वन बाउन्स बाउंड्री जातो, कधी एकदम बाउंड्रीच्या लगत जातो बाउंड्री लागून, किंवा फिल्डरचा पाय लागलेला असतो. हे बघायला कसे बाउंड्री लांब असते, 70-75 यार्डची बाउंड्री असते टेनिसमध्ये, तिथपर्यंत ते कधी कधी दिसत नाही. कधी कधी कसे वर खाली ग्राउंड असतात, म्हणजे असं आपण ते दिसत नाही. त्यासाठी त्यांना हे सीमारेषेच्या कडे व्हॉलेंटियर्स असणं गरजेचं आहे, कारण कॅमेरा पण कधी कधी कॅच नहीं करत. तुम दोनों का स्वागत है. तो नितिन जी, आपके लिए वही सवाल था मेरा कि थ्रो गेंदबाज निकालने के लिए क्राइटेरियाज क्या रहती है? सर, सबसे बड़ी क्राइटेरिया तो ये रहती है, आज के टेनिस क्रिकेट में ये देखा गया है, जो अंपायर थ्रो निकाल सकता है उसके पास काम इतना है, कोई कमी नहीं उस काम के लिए. और जो लोकल अंपायर, उसके बेचारा गांव में रह के वो रह जाएगा, पर उसका विकास नहीं हो सकता. नहीं, अपन वही वो सवाल वो जवाब पे आएंगे, लेकिन मेरा सवाल ये है कि क्राइटेरिया क्या है? सबसे बेसिक क्राइटेरिया होता है आपका शोल्डर के ऊपर का जो आर्म रहता है, ये आर्म आप 15 डिग्री आप इसको बैंड कर सकते हैं. रिस्ट आप कितना भी यूज़ कर सकते हैं, आप रिस्ट जितना चाहे मार लो, लेकिन ये जो आर्म है शोल्डर लेवल पे आने के बाद 15 डिग्री आप बैंड कर सकते हो बस. ओके. इससे आप थोड़ा भी बैंड करते हो वो इलीगल बॉल कहा जाता है. तो लेदर क्रिकेट में इसको इलीगल बॉल कहा जाता है, तो टेनिस क्रिकेट में कोई एडजस्टमेंट है क्या? एडजस्टमेंट नहीं है, इसके लिए ड्रिल्स होते हैं, इसीलिए कोचेस होते हैं. अगर आपने कोचेस देखा होगा, हर लेदर टीम के पास, क्लब के पास कोई ना कोई कोच होगा. वो कोच ऐसे ही नहीं रखा जाता, वो ये सब चीजों पे वर्कआउट करता है. अगर आप टेनिस में भी देखेंगे, टेनिस में भी जो बड़े बड़े खिलाड़ी आए हैं, उनके पास कहीं ना कहीं कोच होगा.
और वो कोच उनकी कमियों को दूर करने के लिए रखा गया है। अच्छा। ऐसे ही बॉलिंग के लिए भी कोच रखा जाता है। और मैंने बहुत से बड़े अच्छे खिलाड़ियों से मिला हूँ, 0 लेवल खिलाड़ी से मिला हूँ, उनको मैंने ड्रिल्स बताई है जो मैंने सीखी है। आपको सिर्फ एक सिंपल ड्रिल्स करनी है। रोज एक 10 मीटर की दूरी पे वॉल के सामने खड़े हो जाओ, सिर्फ ये आर्म स्ट्रेट रख के अपना एक नील जो अपना घुटना रहता है वो बैंड करके सिर्फ एक आर्म घुमाते रहिए। सिर्फ एक आर्म जितना कान के पास से आप घुमा सकते हैं वो आर्म घुमाइए, आप कभी फेंकी बॉलर नहीं बनेंगे। वेरी ये गुड। मैं आपको सिंपल ड्रिल दे रहा हूँ, इससे बड़ी कुछ ड्रिल नहीं करनी है। सिर्फ 15 मिनिट करनी है येस, नक्कीच ये ड्रिल सर. आपको। हे ज्या टिप्स आहेत त्या देखील क्रिकेटर्ससाठी महत्वाच्या ठरणार आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला अजूनही कुठले प्रश्न विचारायचे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ते प्रश्न आम्ही आमच्या पंचांपर्यंत पोहोचवू आणि त्या प्रश्नांचा उलगडा नक्कीच तुमच्यापर्यंत केला जाईल. तर मॉन्टीजी, खूप सारे खेळाडू आहेत, जेव्हा बॉलर वाईड हाताळतो किंवा नाही हाताळत, जो डाऊटफुल असतो, कधी कधी बॅट्समन तुम्हाला गाईड करतो की अंपायर दिस इज वाईड बॉल, किंवा जेव्हा एलबीडब्ल्यू अपील केली जाते तेव्हा बॅट्समन तुमच्याकडे बॅट अशी दाखवतो की बॅटची एज लागलेली आहे, तर हे कितपत योग्य आहे? कसं आहे ऍक्च्युली लेग बिफोरला जेव्हा बॅट लागते ना बॅट्समॅनची, कधी कधी आता कसं आहे टेनिस क्रिकेटमध्ये कॉमेंट्री कंटिन्यू चालू असते किंवा आवाज असतो, वारा असतो, आवाज येत नाही, म्हणून आम्ही जे बॅट दाखवणं आहे ना अंपायरला ते योग्य आहे. कारण बॅटला लागलंय ते इंडिकेट करतात. किंवा कुठला बॅट्समॅन पॅडल स्वीप मारून जातो तर बॉल बॅटला लागला की ते इंडिकेट करतात, जेणेकरून हे योग्य आहे. कारण ते कसं ते बॅटला लागलेले रन त्यांच्या अकाउंटमध्ये कॅल्क्युलेट होतात आणि अंपायरला पण सांगणं गरजेचं आहे की बॅटला लागलाय. कधी कधी आवाज येत नाही आणि आम्ही डायरेक्ट आउट देतो. कधी कधी दोन्ही अंपायर्सना आवाज नाही येत आहे एज लागलेला आहे, म्हणजे आउट देऊ. मग बॅटनं बॅट लागली आहे ते लागल्या म्हणजे ते लागल्या इंडिकेट करायचं असं. अर्धा धावून आल्यानंतर बॅट दाखवणार आउट दिल्यानंतर ते व्हॅलिड नाही, हे योग्य नाही. तुम्हाला जर लागलाय तुम्ही ऑन दी स्पॉट. आणि वाईडचं सांगायला गेलं तर कसं आहे, आजकालच्या बॅट्समनना जर वाईड बोलायला गेलं शफल होऊन खेळतात, मान्य आहे. शफल होऊन आता काय सगळेच बॅट्समॅन टेनिसमध्ये एक सुद्धा बॅट्समॅन स्टंप मध्ये खेळत नाहीये, सगळे ऑफ स्टंप वर. त्यांना असं वाटतं की बॉल मिस झाला, हा बाहेरूनच गेला असावा, पण तो बघायला लागतो की बॉल कुठून जातोय, बॅट्समॅनच्या रीच मध्ये होता की नाही. ऍक्च्युली ज्या लाईन्स असतात, आता सगळीकडे लाईन ड्रॉ करतात, त्या लाईन माझ्या मते त्या चुकीच्या असतात, पण त्या छोट्या असतात. त्या ओनली फॉर अंपायर्स जजमेंट असतात. त्याचा कुठे नियम नाही आहे की त्याच्या वरनच गेला पाहिजे की त्याच्या बाहेरून. पण जर बॅट्समॅन जर शफल होतो, लाईन्स आर ओनली फॉर अंपायर, हे नियमातच आहे. लाईन्स बिलॉंग टू द अंपायर हे बोलतात, पण त्या नियम ते अंपायरच्या जजमेंटसाठी आहेत. पण बॅट्समॅनला असं वाटतं सर ह्याच्यावरून गेलाय, मी इथे उभा होतो. आता कुठले बॅट्समॅन शफल होताना एक पाय स्टंप मध्ये ठेवतात आणि एक पाय वाईडच्या लाईनकडे असं उभे राहतात. ते मला सर मी स्टंप मध्ये पण हे व्हॅलिड नाही. हे बघायला लागतं बॅट्समॅन किती शफल झालाय आणि बॉल किती रीच मध्ये आहे, ते बघूनच वाईड द्यायला लागतो. तो असा बस बॅट्समॅन शफल झालाय आणि गेलाय म्हणून दिलं असं काही नसतं. तर ऍक्च्युली ते बघायला लागतं की बॅट्समॅन किती शफल, बॅट्समॅन ऑफ स्टंपला उभा आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आलाय, किंवा किती शफल झालाय, किती आतमध्ये आहे, बॉल कुठून जातोय, हे सगळं म्हणजे लक्षात ठेवता तो वाईड डिक्लेअर करायला लागतो. ओके. शर्मा जी, रियान पराग की गेंदबाजी आपने देखी होगी, वो स्ट्रेट आर्म भी गेंदबाजी करते हैं और साइड आर्म गेंदबाजी भी करते हैं. और एक दो बार तो मुझे थोड़ा डाउटफुल लगा था कि उनके एक्शन में, तो वो जो साइड आर्म एक्शन है वो कितने एंगल तक लीगल है? सर आप रिसेंट आईपीएल देख लीजिए, हमारे जो प्लेयर है, क्या नाम है उनका? रियान पराग करके, वो सबसे बेस्ट एग्जाम्पल है. उनने जब सबसे पहली फर्स्ट बॉल ट्राई की थी, वो नो बॉल में नहीं आती पर वो वार्निंग बॉल में गिनी जाती है. ओके. शोल्डर लेवल जो कहा जाता है, ओके. ये लेवल में आप अपना आर्म कहीं भी घुमाइए, ओके. यू आर बॉलिंग इलीगल बॉल. इसके नीचे आप ले जाओ, वो इलीगल बॉलिंग में या फिर अंडर आर्म हो जाता है, वो अंडर आर्म कहा जाता है. ओके. ओवर आर्म में अंडर आर्म इलीगल बॉलिंग हो जाती है. अच्छा. और एक वाइड के ऊपर मैं आऊंगा. आज का जो टेनिस क्रिकेट है, मैंने आपके साथ एक फोटो भी शेयर की थी. जो क्रिकेट है वो क्या खेलते हैं ये पता नहीं, मैं आपको एक पिक्चर दिखा रहा हूँ. उस पिक्चर से आप अंदाजा लगाइए
कि बॉलर कहाँ बॉलिंग करेगा पिच पे। ये देखिए, ये मैं आपको एक पिक्चर दिखा रहा हूँ, अगर आप इसको जूम करके दिखाएं तो ये देखिए, ओके, बहुत ज्यादा सफल हो चुके हैं. ज्याचा मी उल्लेख केलेला, बॅट्समॅननी स्टंप मध्ये पाय ठेवला आणि एक बाहेर ठेवला. एक बाइट सही है. ओके ओके सर, ओके. ये स्टंप है, स्टंप से ये इतना सफल हो चुके हैं। बॉलर के लिए भी एक सीमा है, जो पिच की जो लाइन रहती है वो भी एक लिमिटेशन रहती है। इसके अलावा बॉलर कहाँ बॉलिंग डालेगा जिसकी वजह से बैट्समैन को डिसएडवांटेज ना हो, ओके, ये चीज पे भी डिबेट होती है बैट्समैन से कि सर आपने मुझे वाइड नहीं दिया। अच्छा, इसके बाद कहाँ और बॉल डालेगा बॉलर ताकि वो उसे बैट्समैन को वाइड मिल सके। अच्छा, ओके ओके. तो एक बैट्समैन के लिए भी एक सीमा है कि आपको जो बॉक्स दिया गया है उसके बीच में आपको खेलना है और आपको जितना रीच होना है अपनी जगह से रीच होना है, क्योंकि आपके हाथ में बल्ला है तो आप बल्ले के इस्तेमाल करके अवे फ्रॉम द बॉडी या फिर अच्छी तरीके से इम्प्रोवाइज करके स्ट्रोक्स कनेक्ट कर सकते हैं. तो गेंदबाजी की थोड़ी सी परीक्षा लगती है क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में कहा जाए तो, जब से कॉन्क्रीट की विकेट आई है, क्योंकि बॉल को ज्यादा टर्न नहीं मिलता, स्किट हो जाता है बॉल और बैट पे धीरे सिरे से आ जाता है. तो कभी कभी लगता है कि गेंदबाज बनने से अच्छा बल्लेबाज बनो. खैर ये तो जोक्स की बातें है. तर जो बॉक्स असतो बॉलिंगचा, जेव्हा आपण जिकडनं बॉलिंग करतो वनटी, जो बॉक्स असतो जिकडनं आपण जम्प करतो, त्यानंतर रिटर्न क्रीज एक साईड, तिकडनं आपण पोझिशन घेतो, तिकडचे नियम काय सांगतात? ओव्हरस्टेपिंग नो चे नियम काय सांगतात? बॉल ओव्हरस्टेपिंग म्हणजे पाय पूर्णपणे पायाचा थोडा तरी भाग लाईनच्या आतमध्ये पाहिजे, ओके, तर तो लिगल आहे. तो ऑन दी लाईन असला, ऑन दी लाईन आपण रनआउट देतो, ऑन दी लाईन नो बॉलच आहे. प्लस मागच्या साईडला पण रिटर्न क्रीज जो असतो, रिटर्न क्रीजच्या इथे तो सुद्धा मागचा पाय स्टंपच्या मागे जी लाईन असते स्ट्रेट, त्याला सुद्धा टच ना झाला पाहिजे जेव्हा बॉल रिलीज करायला जातो त्या टायमाला, तो पण नो असतो. पण आता बऱ्याच ठिकाणी ते लाईनच नसते आणि कुठे कुठे ठेवतात तर एवढी छोटी ठेवतात की आताच रिसेंटली कोसमाईला शर्माजींनी मला वाटतं 10 की 12 बॉलर तसे नो दिलेले आहेत. रिटर्न क्रीजचे 24. आणि म्हणजे हे का होते, कधी कधी खेळाडूंना या नियमांची माहिती नसते. बघा, खेळाडू त्यांच्या जागेवर योग्य आहे, कारण कसं आहे माहिती, त्यांनी टेनिस क्रिकेट खूप जास्त खेळलेलं आहे आणि तुमच्याकडे जर आपण पाहायचं झालं, तुम्ही अंपायरिंग तितकी जास्त केलेली आहे, तर कधी कधी मतभेद असू शकतात. पण मतभेद दूर करण्यासाठीच आपण हा एपिसोड करतोय. तर तुम्ही बोलले की रिटर्न क्रीज बोलले, पण मी तर खूप ठिकाणी क्रीजला पाहिलंय, रिटर्न क्रीज मध्ये साईडला 2 लाईन्स असतात, तर त्यांचा नियम काय सांगतो? त्यांचंच मी सांगितलं की साईड लाईनचा जो टच असतो ना, मागचा पाय, पुढचा जो असतो, पुढचा तो जर फुल गेला तरच देतो टच किंवा 3/4, असं काहीच नाही. पुढच्या पायाचा नियमच नाही. पण मागच्या पायाचा जो आहे, मागचा पाय जर रिटर्न क्रीजला टच झालाय मागे स्टंपच्या मागच्या लाईनला, तर तो नो दिला जातो. कारण मग तो कसा होतो, बॉलरला मोठा अँगल भेटतो, म्हणजे तो जो क्रीजच्या स्टंपच्या इथे आहे तो बॉलर अक्रॉस येऊन टाकणार किती, असं आहे. ओके, तो शर्मा जी, आपने कहा कि आपने 24 नो बॉल दिए थे कोसमाई के ग्राउंड पर, तो टोटल ओके, 2 दिन में नहीं, मेरा कहने का मतलब यही है, जब भी मैं कमेंट्री करने जाता हूँ तो सुबह सुबह मैं माइक टेस्ट करता हूँ, पिच टेस्ट करता हूँ, बेस टेस्ट करता हूँ, ट्रेबल टेस्ट करता हूँ, ताकि मेरी आवाज अच्छी तरह से पहुंच सके. तो आप जहाँ पे टूर्नामेंट करने जाते हो तो आपने कोसमाई टीम के ग्राउंड पे क्रीज का मायना नहीं किया था क्या? कि आपने आयोजकों को बताया नहीं था क्या? वहाँ एक पंच थे संजय मल्होत्रा करके, वो 63 इयर्स ओल्ड एक्सपीरियंस अंपायर हैं. उनके साथ मिलकर ही वो पिच मैंने और उनने मिलके बनाया था. वहाँ के प्लेयर्स लोग को जानकारी जो नॉर्मल पिचिंग की थी वो की मार्किंग, बॉलिंग की मार्किंग, एक्चुअली बोलिए. वो मार्किंग का आइडिया उनको नहीं था. माप ठीक है, उनको मेजरमेंट पता होगा, पर किधर से कौन सी लाइन लेनी है वो उन्हें नहीं पता. ओके, तो बात इसलिए थोड़ा सा वो खिलाड़ियों का भी मिसअंडरस्टैंडिंग हो गया और उनका भी व्यवस्थित जो पैर है वो लैंड नहीं हुआ, इसकी वजह से नो बॉल उनको मिले. देखो, खिलाड़ी है वो अपना खेल करते हैं और क्रूशियल मोमेंट, बहुत बड़ी ये
सिच्युएशन रहती है देखो कॉमेंटेटर का कुछ नहीं जाता, समालोचकाचं काहीच जात नाही. समालोचक फक्त तुमच्या मैदानात जे घडते ते फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. पण सर्वात जास्त कसोटी ही पंचांची लागते जेव्हा एक बॉल सिच्युएशन येते, म्हणजे 1 बॉल 1, 1 बॉल 2, 1 बॉल 3, 1 बॉल 4 किंवा 1 बॉल 6. तर या क्रुशियल मोमेंटला तुमच्या दोघांकडे मिळणार आहे. तर मॉन्टी या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल करता जेव्हा 1 बॉलची सिच्युएशन असते? 1 बॉल 1 सिच्युएशन ही खूप क्रुशियल असते, कारण कधी कधी मंकड विकेट घेतात, कधी रनआउट क्लोज येतो, कधी लेग बिफोर होतो, म्हणजे बॅट्समॅन शफल झालाय किंवा नाही झालाय, कधी बॅट्समॅन स्टंप मध्येच खेळून लेग बिफोर सुद्धा होतो. ह्याच्यात खूप म्हणजे असे बरेच वेळा झालेलं. आता रिसेंटली एक किस्सा झाला की 1 बॉल 1 पाहिजे होतं, बॅट्समॅन शफल झालाय, शफल झाल्या कारणाने तो लेग बाईज दिला गेला. पण कॅमेरेस कधी कधी काय कॅमेरा साईडने असल्या कारणाने त्यांना वाटलं की सर लेग बिफोर होता, दिला नाही, त्याच्यावरनं पण वाद झालेले आहेत. परत Okay, कधी okay. कधी रनआउट साठी पण होतो. रनआउट आता कसं आहे, नॉन स्ट्रायकर धावतो, मांडे घालतो धावायचा, पण तो ऑन दी लाईन आहे तर तो आउट दिला जातो. बोल सर मी पोहोच गया, मी पोहोचलोय सर, तुम्ही चुकीचा दिला, लाईव्ह बघा. पण ऍक्च्युअली लाईव्ह मध्ये बघायला गेलं की तो बाहेरच असतो. पण ते रिअल ऍक्शन मध्ये तो प्रेशर भरपूर असतो की अरे रिअल ऍक्शन मध्ये काय, आपण जे रिअल ऍक्शन मध्ये दिसणार तेच ऑन फील्ड अंपायर्स देणार. त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही की त्यांच्याकडे टेनिसमध्ये तर थर्ड अंपायर किंवा असं काही ऑप्शन नाहीये. क्रुशियल मुवमेंटला आता ते रिसेंटली चालू केलंय की क्रुशियल मुवमेंटला बघतात थर्ड अंपायर. बट हाय प्रेशर असतो तो. 1 बॉल 6ची मॅच परवडते नो डाऊट, पण 1 बॉल 1 मॅच असली की तो हाय प्रेशर असतो. लेग बिफोर, रनआउट, सगळे एकदम कारण दोन्ही संघ एकदम हे होतात, चार्ज अप असतात आणि ती सिच्युएशन हँडल करायची इट्स हाई प्रेशर. नितिन जी, आपका कोई किस्सा आप बयां करना चाहोगे इस मोमेंट पर? 1 बॉल 1, 1 बॉल 6, 1 बॉल 4, 1 बॉल 3, ऐसा कोई सिचुएशन जो आप पहुंचाना चाहोगे हमारे प्रेक्षकों तक? मैं इस कसौटी से नियरली 6 से 7 बार गुजर चुका हूँ. एक बार लड़ाई हो चुकी है, लड़ाई का किस्सा बाहर का हो बहुत गया, झेला है 1 बॉल 1 का. बहुत जबरदस्त. क्योंकि मैंने भिवंडी में अंपायरिंग की है, भिवंडी में मुझे बहुत बहुत मौका मिला ऐसा. 1 बॉल 3 रन, उस 3 बॉल में भी बंदा प्लम एलबी आउट था, मैंने आउट दे दिया. लेकिन मेरे कलीग से मुझे कंसर्न करना था, मैंने कलीग भी कंसर्न करने के बाद जब मुझे जवाब मिला सर आई डोंट नो, तो सबसे बड़ा वो था मेरे लिए हिटबैक कि सर मैंने देखा ही नहीं. तो जो मेरा डिसीजन एक्चुअली ये बहुत जरुरी है की ठीक आहे, कधी कधी आयोजकांचं कधी कधी काय असते मॉन्टी, आयोजकांचं बजेट नसते की आपण 3 अंपायर घेऊया किंवा 3 कॉमेंटेटर घेऊया. ऐक ना, कधी कधी काय होते जेव्हा आयोजक 2 अंपायर निवडतात म्हणजे पर डे साठी, आणि कुठला तरी एक अंपायर दुपारच्या वेळी जेवणाला जातो आणि आयोजकांचा एक खेळाडू स्क्वेअर लेगला राहतो, पण त्यावेळेला सिच्युएशन क्रिटिकल होते का? हो नक्कीच. कारण जे 2 अंपायर असतात रेग्युलर वाले, त्यांच्यामध्ये ते हे असतं, अंडरस्टँडिंग असतं, ते कॉम्बिनेशन असतं त्यांचं की कुठला बॉल लागलाय नाही लागलाय, ते इशारे असतात की बॅटला लागलाय नाही लागलाय पायाला लागलाय. हे आय टू आय कॉर्डिनेशन असतं दोन्ही अंपायर्स मध्ये. आणि जेणेकरून आता एक अंपायर जेवायला गेला, दुसरा नवदूत कोणी येऊन उभा राहिला, त्याला काहीच माहित नसतं बाबा काय बॅटला लागलं तर सांगायचं आहे किंवा पायाला लागलाय. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. एक मॅचचा कारणा पण प्रॉब्लेम होतो तो दरवेळेस. अच्छा. आणि पण कधी कधी काय होतं, आपला कधी कधी आपला जो पार्टनर असतो, आपला जो पार्टनर असतो त्यालाच नाही समजत, मग ते क्रुशियल होऊन जातं. तेच सिद्धराज शर्माजी सांगितले आहे. शुरुआत वहीं से होती है सर. अगर आप टेनिस क्रिकेट में देखा जाए, सुबह से जो सत्र चालू होता है बहुत अच्छे से होता है. तकलीफ या कुछ भी सिचुएशन ऊपर नीचे होनी है, जब एक अंपायर ब्रेक पे जाता है तभी सिचुएशंस चालू होती हैं. ओके. सर वो आउट था, आपने आउट नहीं दिया, सर वो वाइड था, वाइड नहीं दिया, सर वो फेंकी डाल रहे हैं. एक अंपायर जो रेगुलर अंपायर है वो दोनों जगह कर सकता है, लेकिन इरेग्युलर जो टेम्पररी बुलाए अंपायर है उसके पास उतनी शायद नॉलेज नहीं हो, भले वो भी क्रिकेट खेला होगा, लेकिन कुछ जो इशारे है, जो कुछ भी लॉस रिलेटेड चीज है, वो चीज उन्हें नहीं पता होगी. ओके. वो जो नॉर्मल न्यूट्रल अंपायर है वही बता सकते हैं. व्हेरी गुड. याला ऑन फील्ड कॉर्डिनेशन म्हणतात. म्हणजे दोन्ही अंपायर्स मध्ये जे असतं ऑन फील्ड कॉर्डिनेशन इज मस्ट. यस डेफिनेटली. पण कॉर्डिनेशन महत्वाचं आहे.
कारण क्रिकेट जसं 11 खेळाडूंचा संघ असलेला क्रिकेटचा खेळ आहे, तसंच कॉमेंट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले कॉमेंटेटर हवे असतात. तसंच अंपायरिंग मध्ये सुद्धा एक चांगली अंपायरिंगची टीम असायला हवी, कारण इशारे पाहणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही चकसाठी असा इशारा करता, त्यानंतर जर बॅटची एज असेल तर असा इशारा करता. हे सर्व बरेच आहेत. ते आय टू आय कॉर्डिनेशन झालं पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे ऍक्च्युली. तर त्याच्यासाठी कधी कधी मी असंच कॉमेंटेटर भले तुम्ही कमी निवडा, पण अंपायर कमीत कमी 3 निवडा, जेणेकरून एक जण जरी जेवायला गेला तर 2 मेल अंपायर्स असतात ते तुमच्यापर्यंत. तर अजून एक गिरीश कोसरेकर सरांचा एक बॉल 6 आम्ही समजू शकतो, कारण अमोल एअरने बॅट्समनने सांगून मला 6 आला आहे. कारण अमोल सरने बॅट्समनला सांगून मला 6 आहे. कधी कधी काय होते, खेळाडू असतात आणि अंपायर असतात बरोबर. तर काही काही खेळाडूंना असं वाटते की अंपायर कुठल्या तरी टीमशी संगनमत करून डिसिजन देतोय. तर असा अनुभव मोंटीजी तुम्हाला कधी आलाय का, की अंपायर कुठल्या तरी टीमची साईड मारतोय? मी तर असं अजून कधी केलेलं नाही, कारण ऑनफिल्ड कुठल्या टीमने किंवा कुठला खेळाडू तुमच्यापर्यंत असं ते बरेच वेळा आलेलं आहे. पण ते आता काय मी स्वतःवर म्हणजे विश्वास ठेवतो की आपण जेव्हा त्या 3 स्टंप समोर उभा राहतो तेव्हा कुठलीच टीम माझी नसते किंवा कुठलाच मित्र वगैरे काही नसतो. तो ऍज अ प्लेअर आणि मी अंपायर. जे काय आहे फ्रेंडशिप रिलेशन ते ग्राउंडच्या बाहेर असते आमचं. कुठल्याही प्लेअर बरोबर ग्राउंड मध्ये पण हाय हॅलो करतो, पण जे काय आहे ग्राउंड मध्ये पण बोलत असेल तरी जे डिसिजन बद्दल जे असतं ते व्हॉट इज न्यूट्रल इज न्यूट्रल. ह्याचा तुम्हाला सर्वात मोठं जर एक्झाम्पल विचारायचं झालं ना तर तुम्ही शैलेंद्र घोडेकरला पण विचारू शकता. तो समोर सांगतो हे लोक काय नाही, त्यांना विचारा. किंवा कुठलेही आपल्या मालजीपाडाचा संघ आहे त्यांना सुद्धा विचारा, की ते सरळ सांगतील की नाही जे काय आहे रिलेशन फ्रेंडशिप ग्राउंडच्या बाहेर. पण जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा न्यूट्रल इज न्यूट्रल, म्हणजे जे ऑन फील्ड आहे तेच सांगणार. एक्झॅक्टली. आणि तसं राहिलं पण पाहिजे, कारण आपल्याला जे आपलं काम कोणी दिलंय, तर आयोजकांनी काम दिलंय. आयोजकांनी आपल्याला का बोलवलंय, तुमची टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी कॉमेंटेटर आणि अंपायरला बाहेरून बोलवलं जाते. बघा त्यांच्या गावामध्ये सुद्धा अंपायर असतात, त्यांच्या गावामध्ये सुद्धा कॉमेंटेटर असतात. पण कधी कधी काय होते की त्यांना असं वाटतं त्यांच्या गावातले खेळाडू जर उभे केले तर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून ते बाहेरून अनुभवी पंचांना किंवा अनुभवी कॉमेंटेटरला बोलवतात. तर ते योग्य आहे. तर नितीनजी, जेव्हा आपण स्पिन अटॅक करतात कुठलेही बॉलर्स, तुमच्यासाठी हा प्रश्न माझा आहे, तर फ्लाईटची कुठली सीमा आहे का? कुठला कोणी स्पिन बॉलर आहे टेनिस क्रिकेटमध्ये, तर आपण बॉलला फ्लाईट देऊन टॉस करतो, त्याच्यासाठी कुठला नियम आहे की तो कसाही स्पिन अटॅक करू शकतो? सर फ्लाइट के लिए कोई सीमा नहीं है. आपको सिर्फ जो 22 यार्ड का जो पिच दिया है उसी के अंदर आपको डालना है. ओके. आप 1 माले से डालिए, 2 माले से डालिए, 3 माले से डालिए. फ्लाइट की कोई सीमा नहीं है. बस आपकी जो बॉल पिच हो वो 22 यार्ड के अंदर पिचिंग होनी चाहिए. और बहुत सारी बार मैंने ऐसा देखा है कि ग्रिपिंग छूट जाती है बॉलर की और बॉल फ्लाई होता है, बैट्समैन भाग के वो बॉल कनेक्ट करता है, तो उस बॉल को क्या कहा जाएगा? सर वो सिचुएशन डिपेंड करती है कि अगर उसकी छूट गई है. उसकी पिचिंग डिपेंड करती है क्या छूटने के बाद? पिचिंग नहीं, छूटने के बाद बॉल तो उस पिचिंग का जो एरिया रहता है, पिचिंग एरिया जो मिच बनाया जाता है उसी में होनी चाहिए. उसके आउटसाइड पिच होती है तो बाय डिफॉल्ट इलीगली वो नो बॉल होती है. ओके. लेकिन वो छूट जाए और अगर बैट्समैन ले उसका एडवांटेज, वो बैट्समैन के ऊपर रहता है कि उसने बॉल फेस की है, वो गलती से बॉलर के हाथ से निकली हुई है तो वो छोड़ देगा. वो उसके स्पोर्ट्समैन पे बिलीव करता है. अगर वो स्पोर्ट्समैन की तरह खेल रहा है तो वो छोड़ देगा कि सर उससे गलती से रिलीज हो गई. लेकिन इतने स्ट्रेट फॉरवर्ड आजकल खिलाड़ी नहीं होते सर. क्रिकेट इतना फास्ट है, गंदी से गंदी बॉल हो या अच्छी से अच्छी बॉल हो, आई जस्ट वांट टू हिट अ सिक्स, आई वांट अ सिक्स. उनको रन चाहिए, हमें टीम जितानी है. प्रेक्षकांसाठी देखील आता मी सुवर्ण संधी असेल, तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील टेनिस क्रिकेटच्या नियमांबद्दल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स सांगू शकता. ते डाऊट्स मी आमच्या पंचांपर्यंत पोहोचून तुमच्या डाऊटचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अपील मनोजजी खूप महत्वाची आहे. जेव्हा नवीन नवीन तुम्ही अंपायरिंग स्टार्ट केली असेल तेव्हा तुमच्यावर अपीलचा खूप जास्त प्रभाव कदाचित पडला असेल, तर कसं सांगाल सुरुवातीचं अंपायरिंग जेव्हा तुम्ही स्टार्ट केली होती आणि आताची अंपायरिंग जी तुम्ही आता करताय? मी जेव्हा स्टार्ट केली रिसेंटली, म्हणजे तेव्हा मी खेळायचो
आणि आमचा संघ आला नव्हता, ट्रेनचा प्रॉब्लेम होता म्हणून. तर मी ग्राउंडवर उभा होतो, ते बोलले अरे तू खेळतोय का? मी बोललो नाही, माझा संघ नाही आला. ती फर्स्ट मॅच माझी मी लक्षात ठेवली, अंपायरिंग केलेली जस्ट. ते बोलले अरे अंपायर नाही कारण. आणि टचवूड म्हणजे प्रॉब्लेम नाही झाला काही डिसिजन मध्ये, बट माझ्यावर एवढा प्रेशर होता अपील करायचं, कारण त्यांना माहिती आहे नवीन मुलगा आहे, हा खेळाडू आहे, अपील असे करायचे ना. तेव्हा म्हणजे आता त्यांना माहिती आहे पहिलीच मॅच आहे किंवा फर्स्ट रिसेंटली अंपायरिंग, खूप म्हणजे तेव्हा प्रेशर असं असायचं ना की प्लेअर लोक पण, आताचे प्लेअर लोक काय ना अंपायर बघून अपील करतात. त्यांना माहिती अरे नाही बोलत तर नाहीच आहे. नवीन अंपायर असतं की असे चढतात की अरे सर ये ऐसा ये हो. पण आता कसं आहे, आता रेग्युलर अंपायरिंग करून आता असं झालंय की नाही, जे आहे ते आहे, फिनिश. चल, तर नक्कीच हे तुम्ही खूप सांगितलं तुम्ही. तर आपण काही अंपायर जे आपल्याशी परिचित आहेत त्यांची नावं मी तुमच्याकडे रॅन्डम पोहोचवतो, तुमचं मत सांगायचं त्यांच्याबद्दल. तर मनोजजी, अमोल वेतसकर. वास्ट एक्सपिरियन्स, खूप एक्सपिरियन्स, नॉलेज. आणि टेनिस क्रिकेटचे तर नो डाऊट ते तर लिजंड आहेत, बट त्यांचा जो अंपायरिंगचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडनं पण खूप शिकायला भेटतं. आणि परफेक्शन सॉलिड आहेत. त्यानंतर नितीनजी, आशुतोष व्यवहारे. सर वो बहुत ही नामचीन और एक्सपीरियंस अंपायर है, उनसे मुझे बहुत कुछ सीखने मिला है. इनिशियल स्टेज में मैंने उनके साथ ही अंपायरिंग की थी, तो बहुत सारे जो भी रूल्स है, कुछ इशारे है, उनने बहुत चीज मुझे हेल्प की है. मनोजजी, अजित म्हात्रे सर. काम, कूल आणि काम, एक ग्राउंडवर असलेले शांत स्वभावाचे आणि ग्राउंडवर एकदम शांतपणे राहणारे. बट डिसिजन इज म्हणजे त्यांचा डिसिजन 100%, म्हणजे मी जेवढे बघितलेत चांगलं डिसिजन असतं आणि शांत राहतात ग्राउंडवर. ते मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की अंपायरनी शांत राहणं, ते त्यांच्याकडे ती क्वालिटी आहे. येस, एक्झॅक्टली. कारण शांत असलात तुम्ही, कारण कधी कधी अपील केल्यानंतर तुमची मनस्थिती पॉझिटिव्ह असणं महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही खेळाडूने अपील केली, तुमच्यावर मनावर परिणाम झाला, तर तुमच्याकडून चुकीचे डिसिजन दिले जाऊ शकतात. म्हणून मैदानावर काल असणं खूप जास्त गरजेचं आहे. नितीनजी, विरल नायर सर. विरल नायर सर से मेरा कभी पर्सनल इंटरेक्शन नहीं हुआ है सर, बट मैंने सुना है ही इज अ वेल डिसिप्लिन अंपायर. उनके आसपास भी प्लेयर बहुत सोच समझ के आएंगे, बिकॉज ही नो व्हाट द राइट इज एंड ही विल जज ऑन द राइट बेसिस. तो कोई प्लेयर जल्दी उनसे कुछ अपील नहीं करेगा अंटिल इट इज रियली रिक्वायर्ड. नितीन सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आलेला आहे, आपण तो प्रश्न घेऊया, नंतर अंपायरकडे वळूया. की तुम्ही पुन्हा एकदा ड्रिल दाखवा. खेळाडूचा एक प्रश्न आलाय की फेकी गोलंदाजसाठी ड्रिल कशी केली पाहिजे सुधारणा करण्यासाठी. सर ये एक्शन है, मैं थोड़ा सा कैमरा बैक लेता हूँ. ओके, नो प्रॉब्लम. सर ये एक्शन होता है, ये ओके, ये आ गया आपका शोल्डर. अगर आप राइट आर्म बॉलर हैं तो जितना हो सके ये जो कान का हिस्सा है यहाँ से फिर ये करना है आपको, ये ओके, ये ओके. ये इससे आप देखेंगे आपका हैंड ऑटोमेटिक स्ट्रेट जा रहा है, बैंड नहीं हो रहा है. जिधर से ये बैंड होना चालू होगा उधर से आपका फेकी एक्शन चालू होगा. ओके, तो उसको सुधारने के लिए ये एक्शन सिर्फ आपको प्रैक्टिस करना है, सिर्फ ये लीजिए, ये मैं उसको वीडियो भी बना के दे दूंगा. उनको मेरा नंबर दे दीजिए, मैं पर्सनली उनको ये सब चीज दे दूंगा. ये सब चीज जो सीखी हुई है मैंने, वही मैं आपके साथ शेअर करूंगा सर. ओके. तर पुन्हा एकदा पंचांकडे आपण येऊया. तर ललित भोई जे पंच आहे आपले जुचंद्रचे बंड्या. ललित भुईर पण शांत आहे, ऑन फील्ड ते शांत असतात आहेत. म्हणजे ऍक्च्युली अग्रेशन पाहिजे, पण ऑन फील्ड डिसिजन देताना खूप शांत असतात ते. आणि त्यांची ऍक्शन पण चांगली आहे, म्हणजे ते पण त्यांच्याकडे पण खूप एक्सपिरियन्स आहे. हा, आणि त्यांच्याकडे पण खूप एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट नॉलेज आहे. तर आपके लिए विशाल नाईक गोडदेव. एक लेजेंडरी अंपायर है विशाल नाइक, उनसे बहुत कुछ सीखने मिल सकता है. अगर कोई उनकी पोजीशन देखे, उनके काम करने का तरीका देखे, वेरी साइलेंट, वायलेंट. मुझे कभी नहीं सुना कि ये अंपायर के साथ किसी ने झगड़ा कर दिया. बरोबर.
या ये अंपायर से किसी ने आर्ग्यू कर दी कि सर ये आउट नहीं था, ये आउट दे दिया आपने, ये फेंकी नहीं था आपने फेंकी दे दिया। ही इज अ Yes. वेल जज अंपायर और ये एक्सपीरियंस से ही आता है सर। Okay. उनसे बहुत कुछ सीखा है मैंने ये चीज। एक्झॅक्टली। त्यानंतर मनोज तुझ्याकडे येतोय भरत मेहर सर. भरत मेहर सरांना मी जास्त बघितलं नाहीये अंपायरिंग म्हणजे त्यांची किंवा त्यांच्याशी पर्सनल इंटरॅक्ट नाहीये. युट्यूबला 1-2 व्हिडिओ बघितलेत, बट ते सुद्धा एक चांगले अंपायर्स आहेत, आयएमसी अपियर्ड आहेत आणि त्यांच्याकडे पण खूप नॉलेज आहे, काम कूल. नाही, येस एक्झॅक्टली. आपल्या परिसरात अंपायर झालेत, अशोक राऊत सर सुद्धा आहेत, त्यानंतर आपण पाहिलं तर केणी सर सुद्धा आहेत, खूप सारे अंपायर्स आहेत. असे खूप दुसरे पण अंपायर्स आहेत, कदाचित तुम्हाला माहिती आहे जय पवार पॅनल आहे, मुन्ना पठाण अंपायर आहेत, त्यानंतर आपण पाहिलं तर अजित पुत्रन सर आहेत, वेगवेगळे गोरखनाथ पाटील आहेत. तर त्यांची चर्चा कदाचित आपण त्या परिसरातलं जेव्हा आपण अंपायर घेऊ तेव्हा करूया, कारण कदाचित तुम्हाला त्यांची माहिती नसेल. तर एक कमेंट आलेली आहे, स्पीड वाढवण्यासाठी मॉन्टीजी काय करायला पाहिजे बॉलर्सने, कारण या सीझन मध्ये पाहिलं तर टर्न सोबत स्पीड सुद्धा पाहिजे. तर स्पीड साठी काय करायला पाहिजे? स्पीड वाढवायची असेल ना बॉलरने एक थेराबँड वर्कआउट येतो, थेराबँड वर्कआउट करायचा आहे, शोल्डर वर्कआउट करा, तुमचे रिस्ट वर्कआउट करा, जेणेकरून तुमचे हात आणि हँड जो तुमचा असतो रिस्ट आणि शोल्डर तुमचा मजबूत असल्या कारण तुम्ही स्पीड दाखवू शकता. इव्हन थेराबँडनी वर्कआउट करतात, ते थेराबँड पकडून असे हात, जेणेकरून हात तुमचा स्पीड केला पाहिजे. थॅराबँड काय असतं ते पण त्यांच्याकडे क्लिअर करा. थेराबँड एक रबरचा बँड येतो, त्याला हँडल असतात दोन्ही साईडला किंवा राऊंड येतो पूर्ण, तो एका Okay. साईडला अडकवायचा आणि त्याच्यानी वर्कआउट करतात. आम्ही बरेच लेदरच्या मॅचला पण बघत असाल की बॉलर्स लोक जेव्हा बॉलिंगला जातात फिल्डिंगच्या आधी ते थेराबँड वर्कआउट करतात, म्हणजे हे रिस्ट साठी करतात, परत ओव्हरऑल शोल्डर, जेणेकरून तुमचे हे फ्री होऊन तुमचा स्पीड वाढणार. म्हणजे तुम्ही जे हे करता ना, म्हणजे बॉलिंग ऍक्शन मध्ये तुमचा रिस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हात बेंड न करता रिस्ट जर तुमचा आला इथून तुमचा नॅचरली स्पीड येतो, एंगल न Okay. बेंड करता. अच्छा, आपकी कोई टिप्स नितिन जी? सिर्फ बॉलिंग के लिए आपकी स्पीड बढ़ानी है तो आपका एक जजमेंट होता है, जितने आप जंप लोगे, जो फॉलो थ्रू में जो जंप रहता है बॉलिंग क्रीज पे आने के बाद, उसके बाद जो फॉलो थ्रू होता है उसके ऊपर सबसे ज्यादा डिपेंड करता है ये जो एक्शन है, ये जो हाथ, अगर आप लेफ्ट आर्मर हैं, ये अगर लेफ्ट आर्मर के लिए बता रहा हूं मैं, और ये जो राइट हैंड है, जितना आपका बैक जाएगा उतनी बॉल आपका क्विक निकलेगा. अगर आप कोई भी बॉलर देखे, जब वो बॉल रिलीज करता है उसका हाथ स्टोमक या एब्डोमेन के यहाँ पे आके स्टॉप होता है बॉल रिलीज के टाइम. अगर आपने Okay. देखा हो ये रिलीज होता है, और यही चीज ये निकल के जाए तो आपका हाथ जो है शोल्डर का मूवमेंट बहुत क्विक होगा. ये टिप रितेंद्र सिंह सोधी, अगर आपने प्लेयर का नाम सुना हो, लेदर Under क्रिकेटर थे, अंडर 19, रितेंद्र सिंह सोधी, इन्होंने वानखेड़े स्टेडियम में खड़े रह के ये चीज बताई थी. अगर आपको पेस इंक्रीज करनी हो, आपका जो बैक हैंड है वो जितना बैक जाएगा उतना फास्ट आपका रिलीज बॉल वाला जो हैंड है वो जाएगा. ओके. तर खूप साऱ्या बॉलर्सला मी पाहिलंय मनोजजी की पेस सोबत रिस्क असते टेनिस क्रिकेटमध्ये स्पिन अटॅकची, आणि मी खूप साऱ्या बॉलर्सला पाहिलेलं आहे. जसं मी ओवळीमध्ये प्रेषित पाटील आहे, तसंच आपल्या नायगावच्या टीममध्ये जयप्रकाश कोहली आहे, पांडूच्या टीममध्ये नितीन आहे, जे खूप चांगला स्पिन अटॅक करतात. तर स्पिन अटॅक टेनिस क्रिकेटमध्ये रिस्क आहे का, तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच. स्पिन अटॅक इज कारण आता सगळे सिमेंट विकेट असतात, त्याच्यावर बॉल जास्त स्पिन होत नाही, आणि त्या विकेटवर स्पिन करणं हा सर्वात म्हणजे मोठी गोष्ट आहे की सिमेंट विकेटवर तुम्ही बॉल स्पिन करणं. स्पिन अटॅक सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा फास्ट बॉलर्स, किंवा कधी कधी काय असतं पिच फ्लॅट असल्या कारणाने फास्ट बॉलरला पडते. मग स्पिन अटॅक साठी स्पिन पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये, की जेणेकरून तुम्हाला बॉल बॅट्समॅनला रोखायचं असेल, तुम्हाला माहिती आहे कुठला बॅट्समॅन फास्टरला मारतो, स्पिनरला. स्पिन अटॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट मला तरी वाटतं बॉलिंग अटॅक मध्ये. व्हेरी गुड. तर आपल्याला एक पंपायरचं नाव राहूनच गेलं, जे आपले तिघांचे परिचय आहेत, ते म्हणजे मिस्टर परशुराम पाटील तिवरी. अरे दादाबद्दल काही सांगायचंच नाही, ते खूप म्हणजे मोस्ट एक्सपिरियन्स त्यांच्याकडे पण खूप. मी जेव्हा खेळायचो तेव्हापासून ते अंपायरिंग करतात, आणि टिवरीला आम्ही खेळायला गेलो की तेच असायचे.
त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्याकडे नॉलेज आणि त्यांचा जो स्वभाव आहे ऑन फील्ड ऑफ फील्ड, एकदम म्हणजे कुठलाही प्लेअर म्हणजे त्यांच्यावर असं हे नाही करू शकत की अरे हे सर एरोगेंट आहेत की काय. एकदम काम कूल आणि म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे प्लेअर लोकांशी एकदम, मी तर त्यांना सांगेन की ते लिजंड आहेत माझ्यासाठी. तर ते मोस्ट ऑफ टाइम माझे पार्टनर असतात ते, बट येस. खूप चांगला एक्सपिरियन्स असतो त्यांच्या जोडीला असलं म्हणजे खूप काही शिकायला पण भेटलेलं आहे. आणि त्यांचा स्वभाव बोलला तर म्हणजे ऑसमच, हॅट्स ऑफ आहे त्यांना. अजून कुठल्या अंपायर्सच्या बद्दल तुम्हाला सांगायचं तुम्ही दोघंही सांगू शकता, ज्यांचे नाव राहून गेले कदाचित माझ्याकडून चुकून. अंपायर के बारे में कोई कुछ बात करके मतलब नहीं है, हम तो क्रिकेट खिलाना जानते हैं, हम खाली प्लेयर से एक्सपेक्ट करते हैं कि सर आप हमें बताइए आप किस हिसाब से क्रिकेट खेलते हैं। एक्चुअली कभी कभी क्या होता है नितिन जी, अंपायरिंग इज मोस्ट इम्पोर्टेंट इन क्रिकेट. कभी कभी क्या होता है, खिलाड़ी क्या सोचता है यार इस जगह पे हम मैच खेलने जा रहे हैं, वहां पे कौन सा अंपायर है, कौन सा पैनल है, कौन अंपायरिंग कर रहा है, तो उसके हिसाब से वो अपना गेम प्ले तय करते हैं. ऐसा मैं कितने बार देखा है. आपका क्या एक्सपीरियंस है मनोज जी? ऍक्च्युली बघायला गेलं ना तर बरेच प्लेअर असे करतात अंपायर बघून अपील करतात किंवा बिहेवियर असतो. तर त्यांना जर माहिती आहे नवसिक्के आहे तर मग त्याला प्रेशराईज करतात की अरे हे खूप म्हणजे असं नवीन अंपायर बघितला की आजकालच्या प्लेअरला मी बघत खूप प्रेशर करतात किंवा फेवरेट अंपायर्स असतात, मग त्यांच्या अगेन्स्ट ते काय नाही बोलत. मग तेच म्हणून आपल्या परिसरातले अंपायर कुठले आहेत त्यांची माहिती सुद्धा आपल्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, ही देखील मोठी गोष्ट आहे. म्हणून ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे की या परिसरामध्ये म्हणजेच मीरा रोड पासून किंवा बोरिवली पासून वसई विरारपर्यंत कुठले अंपायर्स आहेत जे चांगले डेडिकेटेड आहेत, ज्यांच्यामुळे टुर्नामेंट सक्सेसफुल होतात. नितीनजी ते सुद्धा खेळतात सुद्धा आणि अंपायरिंग सुद्धा करतात, तुम्ही सुद्धा खेळतात सुद्धा अंपायरिंग सुद्धा करतात. असे खूप अंपायर जे आहेत जे अजूनही लेदर क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेट खेळतायत. आणि मित्रांमध्ये नितीन शर्माला सुद्धा खेळण्याचा मोह झाला होता मीराबंदर प्रीमियर लीग मध्ये. हो नक्कीच, ते फॉर्म नाही भरला ते नक्कीच खेळले असते. नाही ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, जेव्हा आपण कुठल्या तरी आपण एका स्टेजवर पोहोचतो तर खेळाडूंचा दृष्टिकोन काय बनतो की मनीष सर फक्त कॉमेंट्रीज करतील, मनोज सर किंवा नितीन सर फक्त अंपायरिंग करतील. तर तो दृष्टिकोन आता आपण बनवलेला आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये. ऍज अ कॉमेंटेटर मी जागा बनवले आणि ऍज अ अंपायर तुम्ही दोघांनी जागा बनवले. तर आपण आपल्या कामाला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय मनोज आणि तुम्हाला काय वाटतं? येस ऍक्च्युली आपण आपला जो काम आहे म्हणजे आता आम्ही ऑन फील्ड असतो अंपायरिंग साठी, तर त्या कामाला योग्य न्याय दिलाच पाहिजे. म्हणजे योग्य तो म्हणजे आपण डेडिकेशन किंवा ते बोलतात ना न्यूट्रल राहणं, डेडिकेशन जेव्हा आपण कुठल्याही कामामध्ये डेडिकेटेड राहू तरच आपल्याला सक्सेस आहे. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण काय काय घेतलं, आपण एक सारांश घेऊया की आपण कुठले कुठले नियम चेक केले. तर आपण फेकीच्या बद्दल योग्य ती माहिती नितीन शर्मा यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर लेग बिफोर विकेटची माहिती आपण मनोज घोडेकर यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर साईड आर्म ऍक्शन, किती अँगलने तुमचा हात गेला पाहिजे ती माहिती आपण नितीन शर्माकडून जाणून घेतली. त्यानंतर आपण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन काय आहेत ती माहिती आपण मनोज घोडेकर यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. त्यानंतर रिटर्न क्रीजचे नो असतात ती माहिती देखील आपण जाणून घेतलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि अजून काय तुम्हाला ऍड ऑन करायचं असेल तर सर्वप्रथम मनोज घोडेकर यांना चान्स देऊया. त्यानंतर मंकड विकेटचं मी सांगू इच्छितो, कारण बरेच आता वर्ल्ड क्रिकेटमध्ये मंकड विकेटला वॉर्निंग नाहीये आणि मंकड विकेट घेण्याचं सुद्धा जे हे आहे जे पद्धत म्हणजे जो बॉलरचा आर्म वरून फिरला नाही पाहिजे, बॉलर रिटर्न क्रीज जे आहे त्याच्या पुढे नाही गेला पाहिजे, तो ऑन क्रीज किंवा मागे यांचा हात, हे सगळं पण बघायला लागतं. नाही तर आता बरेच जण बोलतात सर वॉर्निंग नाही दिली, सर मी इथे काहीच नसतं, वॉर्निंग तर नसतंच आहे. म्हणजे डायरेक्ट आउट घेऊन क्रीज जर पॉपिंग क्रीज सोडली आणि त्या बॉक्समध्ये बॉलरने स्टंपला बॉल स्पर्श केला तर तो आउटच आहे, आउट आहे. आणि त्याच्यामध्ये आता नवीन रूल पण ऍड झालाय की मंकड विकेटला बॉल काउंट नाही होत. बॉल नाही झालाय तो काउंट होत नाही. आता 2017च्या एडिशन मध्ये रूल आहे तो की मंकड विकेटला बॉल काउंट नाही होत.
हे आता सगळीकडे ऍक्च्युली बरेच ठिकाणी माहित नाहीये कोणाला. मंकड विकेटला वॉर्निंग देतात आणि काउंटिंग बॉल काउंट, बॉल काउंट आता होत नाहीये मंकड विकेटला. बरोबर. नितीन जी. सेम अप्लाइज फॉर नो बॉल ऑल्सो. नो बॉल पे भी अगर रनआउट काउंट हो जाता है तो वो बॉल काउंट नहीं होती. पहले नो बॉल पे रनआउट हो जाती है, काउंट नहीं होता है. वो बॉल काउंट होती थी पहले, अब काउंट नहीं होती है. नो वाइड. मैं एक तो रिकॉर्ड शेयर करना चाहूंगा आपके साथ वाइड बॉल के बारे में. उससे पहले मैं नो बॉल के बारे में एक जानकारी देना चाहूंगा. जो बीमर जो होते हैं, ये कोई एक ही अंपायर का कॉल नहीं है. ये मैं अपना एक्सपीरियंस बता रहा हूँ. ये कहीं नहीं लिखा, कोई भी बुक में नहीं लिखा कि लेग अंपायर ही बीमर या वाइड कॉल कर सकता है. इन टर्म्स ऑफ हाइट. राइट. वो लेग अंपायर को नहीं लगता है, लेकिन मेन अंपायर को जब लगता है कि अगर वो नो बॉल है, रिस्ट हाइट गई है, तो मेन अंपायर भी डिसीजन दे सकता है, ना कि सिर्फ लेग अंपायर ही देगा. ये किस्सा हो चुका है मेरे साथ कि वो अंपायर जो मेन अंपायरिंग कर रहे हैं, हाउ ही कैन गिव अ डिसीजन ऑफ नो बॉल इन टर्म्स ऑफ रेस्ट हाइट. सर यहाँ कहीं भी नहीं लिखा हुआ है. अच्छा. यहाँ कोई भी लिखा अंपायर दे सकता है, जिसे पहले जज पता लग जाए. खाली कंसर्न किया जाता है. और एक रिकॉर्ड की बात करूंगा सर, जो क्रिकेट जो चेंजेस हुए हैं वाइड रिलेटेड ही, जो मैंने आपको बैट्समैन के स्टैंड्स दिखाए जो टेनिस क्रिकेट में होता है, मैं थोड़ा लेदर रिकॉर्ड एक शेयर करना चाहूंगा. 75 में जो फर्स्ट वर्ल्ड कप हुआ था, उसमें 77 एक्स्ट्रास थे. ओके. 70 पूरे सेमीफाइनल और फाइनल का रिकॉर्ड बता रहा हूं मैं. 77 एक्स्ट्रास थे, उसमें 9 वाइड थे. राइट. 9 वाइड बॉल डाले गए थे. और कंपेयर टू में 2011 का जो वर्ल्ड कप हुआ था इंडिया में, उसमें 77 एक्स्ट्रास थे, उसमें से 52 वाइड थे. ये सेमीफाइनल और फाइनल का रिकॉर्ड है. तो सर डिसिप्लिन देखिए, वो जो वी शेप में खेलने वाले क्रिकेटर्स थे 75, 80s की बात कर रहा हूँ, उनके पास से 9 इलीगल बॉल निकली है. और आज का जो क्रिकेट है, जो शफलिंग जो चालू की है टेनिस क्रिकेट में, जो सबसे ज्यादा देखी जाती है, वो लेदर क्रिकेट में भी आती जा रही है. जो फर्क दिखा रहा है आपको कि बॉलर को कोई जगह नहीं बची बॉल डालने के लिए पिच पे. तभी 52 वाइड. देखो नहीं, शफल क्रिकेट की अभी आपने बात छेड़ी है, तो एक बात मैं कहना चाहूंगा कि शफल क्रिकेट की वजह से इंजरीज भी बहुत ज्यादा हो रही है, तो उसके ऊपर भी ध्यान देना चाहिए. सर शफलिंग में ये जज नहीं कर पाते मैं कितना बाहर चला गया, या उस चीज जो सीमेंट विकेट देखा जाए थोड़ा हाइट पे रहता है थोड़ा. और एक दुर्घटना भी हुई है मेरे ख्याल से. जो शफलिंग जो करते हैं, एक कोई साइड में करता है, एक बैक साइड में करता है, वो कीपर को जज नहीं कर पा सकता है कि मैं कितना क्लोज चला गया और कीपर कितनी दूर पकड़ा है. उनका जो पुल आता है, गलती से वो कभी कीपर के सर पे या इंजरी दे सकता है. यस. तो बहुत अच्छी तरह से इस चर्चा सत्र हम कंटिन्यू कर रहे हैं, और मेरा आखिरी सवाल रहेगा दोनों से, मतलब मेडन ओवर. कभी कभी क्या रहता है कि बॉल 22 जाती है, 22 की रन मिलती है, तो 22 की रन मेडन में काउंट की जाती है क्या? लेग 22 की रन मेडन में काउंट की जाती है क्या? दोनों से सवाल रहेगा. मनोज. लेग बाईज काउंट होतो. 22चा काउंट न होत, कारण ती बॉलरची चुकी नाहीये, तो कीपरची चुकी आहे, तो गेला. लेग बाईज बॉलरच्या अकाउंट मध्ये काउंट होतो की लेग बाईजचे रन दिले, 22चे नाही होत. म्हणून 22ला जर बाउंड्री जरी गेली आणि बाकीचे 5 बॉल डॉट आले असतील, तर ती मेडन ओव्हरच काउंट केली जाते. बॉलरच्या करिअर मध्ये ती मेडन ओव्हर काउंट केली जाते. ओके. नितिन. 22 में भी अगर आप देखें, अगर वाइड बॉल है, वाइड बॉल पे बाउंड्री चली जाए तो वो 5 वाइड में गिनी जाएगी. वाइड होता है. अगर मेरी ये कमेंट्री आपने सुनी रहेगी तो आपको पता चलेगा कि जब वह वाइड के अलावा एक्स्ट्रा रन जाते हैं तो मैं 3 वाइड, 4 वाइड, 5 वाइड बोलता हूँ, क्योंकि मैं भी थोड़ा सा स्टडी करता हूँ. मेरा वाइड जा रहा है, तो मेरे अभी फैन फॉलोइंग बढ़ता रहता है, उनके पास राइट इंफॉर्मेशन पहुंचने के लिए मैं भी थोड़ा स्टडी कर लेता हूँ. तो एक सवाल आपके लिए नितिन जी, एक बॉलर है, तो वो पहले 3 गेंद पेस डाल सकता है और अगले के 3 गेंद टर्न डाल सकता है क्या एक ओवर में? डाल सकता है सर, डाल सकता है. तो उसके लिए अंपायर को आपको बताना होगा? नहीं. नहीं. एक बॉलर दोनों हाथ से भी डाल सकता है.
बट उसके लिए अंपायरला सांगायला लागतं. दोन्ही हाताने टाकू शकतो तो. पहिला राईट आर्म स्पिन टाकेल, नंतर येऊन लेफ्ट आर्म टाकायचं असेल, अंपायरला नेक्स्ट बॉल सांगू शकतो, सर हा बॉल मी लेफ्ट आर्म टाकणार, मग लेफ्ट आर्म अलाउड पण पेस किंवा स्पिन टाकताना सांगायची नाही. गरज नाही. नाही ते काही ते सांगायची कोई गरज नाही. कोई वो नहीं है. ओके. अजून एक प्रश्न होता, जेव्हा आपण ओव्हर स्टार्ट करतो तेव्हा आपण लहान असताना अंपायर दिस साईड, तर यावेळी पण सांगायला लागतं की राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अंपायरला सांगावं Actually कसं लागतं. असतं, जेव्हा नवीन बॉलर येतो त्या अंपायरचं काम असतं त्याला विचारायला बॉल देताना की तू कुठून टाकणार. येस बॉलरचं नाही, बॉलर येऊन सरळ बॉल टाकणार. अंपायरचं काम असतं विचारायचं की तू कुठून टाकणार आणि मग बॅट्समॅनला सांगायचं. हे अंपायर मला माहिती होतं विचारायचं. एक्झॅक्टली मोंटी, मला हे नाही, माहिती आहे. नाही. पण काही नितीनजी काही खेळाडूंचा हा गैरसमज आहे की त्यांना सांगायचं असते, पण अंपायरची ड्युटी आहे जेव्हा अंपायर तुमच्या सर, बॉल यही चीज- देतात. इस पे मैं इंटरप्ट करके ये बोलूंगा, ये चीज अंपायर के लिए जरूरी नहीं है, बैट्समैन को बताने के लिए अंपायर Yes. से साइड मांगी जाती है. हम्म. बैट्समैन को पता होना चाहिए बॉलर किस कहाँ एंड से से डालेगा. कौन से हाथ से डालेगा. तो वो जरूर. चीज उधर पास ऑन हो, इसीलिए अंपायर बॉलर से पूछता है सर आप कौन से साइड से डालोगे, और उनकी ड्यूटी बनती है बताना कि सर आई विल बोल राइट आर्म, आई विल बोल लेफ्ट आर्म, आई विल असं बोल नाहीये. अक्रॉस. बॉलरनी साईड ऐसा बताना जरूरी नहीं. येस. हाँ, ऐसा कोई वो नहीं है. तर इकडे अजून एक प्रश्न आलाय की स्टंपच्या मध्ये कुठला फिल्डर उभा असेल तर नो बॉल असतो का स्टंपच्या मध्ये, म्हणजे मागे स्टंपच्या नाही. आपण स्ट्रेट लाईन में बॉलिंग हाँ, straight line. कीपरच्या व्यतिरिक्त नाही. हाँ. कीपर और बॉलर यही दो है सर जो खड़े रह सकते हैं. एक मैच में मैं देखा हूँ जो नाइट टूर्नामेंट चल रहा था, एक नाइट टूर्नामेंट चालू होती. नितीन जी आप इसका सवाल का जवाब दीजिए. तर त्या नाईटला कसं असते, शॅडो येते, फिल्डरची शॅडो 4 ठिकाणी असते. जेवढे तुमचे हॅलोजन असतात मैदानाच्या आतमध्ये तेवढ्या शॅडो असतात, म्हणजे एकाच प्लेअरच्या 3 ते 4 शॅडो असतात. क्रुशियल कंडिशन जेव्हा होते, 1 बॉल 6ची किंवा 2 बॉल 12ची, जेव्हा बॅट्समन 6च मारायचा ऑप्शन असतो, तेव्हा सिली पॉइंट, सिली कव्हर ठेवला जातो, तेव्हा त्याची शॅडो खेळपट्टीवर आली नाही पाहिजे का, असा नियम आहे? एग्जैक्टली सर, नहीं आनी चाहिए, क्योंकि उसका जो भी मूवमेंट होगा सबसे पहले तो उसको बोला जाता है कि आप बिल्कुल स्ट्रेट खड़े रहोगे स्टैच्यू बन के. जब आप खड़े रहोगे तो आपका शेडो भी अगर पिच पे पड़ रहा है, इफ यू आर नॉट डिस्टर्बिंग, अगर आप डिस्टर्ब नहीं कर रहे हो बैट्समैन को तो आपका शेडो भी डिस्टर्ब नहीं करना चाहिए. एक्झॅक्टली. तो वो चीज हटाने के लिए ये रूल कर दिया कि आप है ना पिच के बाहर ही खड़े रहो, आपके शेडो भी पिच के बाहर ही रहे, ताकि आपका मूवमेंट केयरफुली वॉच कर सकते हैं. और अंपायर जो रहता है, हाँ अगर सर. उस फील्डर ने वर्बली या फिर उसका बॉडी मूवमेंट दिखाया तो अंपायर से कुछ उसको पेनल्टी मिलती है क्या? नो बॉल की पेनल्टी मिलती है. ओके. पहली वार्निंग दी जाती है, लेकिन क्रूशल कंडीशन हो उस टाइम पे अगर वो मूवमेंट करता है तो वो उसे इंटेंशनली बोला जाता है, इंटेंशनली डिस्ट्रैक्शन बाय द फील्डिंग साइड. वो ओके. लॉ 42 आता है. येस 42 लॉ. येस, मी आता तेच सांगणार होतो. यानंतरचा प्रश्न माझा हात होता. बघा, आयसीसीने 42 नियम आणि त्याचे उपनियम, ते नियम टेनिस क्रिकेटमध्ये वापरता येत नाही, बरोबर आहे. तर काही जे बेसिक्स आहेत ते तर आपला स्ट्रॉंग असायलाच पाहिजे, पण असं कधी झालंय का? एक सेकंड. काउंट नहीं होता है. 41 सॉरी, हाँ 41 लॉ होता है सर. तर लॉ yes, 41 होता आता है. आपण कॅच आउट बघितलं, हिट विकेट झालं, रनआउट झालं, एलबीडब्ल्यू झालं, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने आउट केलं जाते. पण तुमच्या दोघांचा अनुभव आहे का असा वेगळा की बॅट्समन कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने आउट झालाय? मनोजजी. टाइम आउट झालेला आहे. बॅट्समॅन बाहेर गेला, पण 3 मिनिटाच्या आत बॅट्समॅन क्रीजवर नाही आला, मग तो आउट दिलेला आहे. आता तर टेनिस क्रिकेटमध्ये नियमच आहे की 38 सर्कल किंवा बाउंड्रीच्या बाहेर जायच्या आधी आला पाहिजे. पण बॅट्समॅनला आउट झाल्यानंतर 3 मिनिटाचा अवधी असतो, 3 मिनिटाच्या आत तो क्रीजवर पोहोचला पाहिजे, नाही तर तो आउट दिला जातो. किंवा आता रिसेंटली आम्ही दिला एक ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड फायनल मॅच मध्ये नायगावला. मला वाटतं जुचंद्रची टीम होती आणि अर्नाला होती. एक ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड आउट दिला होता रुपेश सरांनी आणि मी. पण एक तसा पण आउट दिला जातो. म्हणजे काय केलेलं फील्ड्सला? बॅट्समॅन जेव्हा ज्या लाईन मध्ये धावतो, बॉल या साईडला तो क्रॉस झाला
फिल्डरचा, म्हणून तो आउट दिला गेला होता. ओके ते मला आज आठवत आहे फायनल मॅच मध्ये. ओके. नितिन जी, आपका कोई एक्सपीरियंस ऐसा? मेरा एक्सपीरियंस नहीं था, पर वो चीज मैंने एक लाइव मैच में वॉच की थी. नायगांव वाला ही एक्सपीरियंस एक था, जो फाइनल मैच था वो मैंने भी देखा था. फील्डर ने बॉलर को देख के कि बॉलर किस तरफ थ्रो कर रहा है, वो बैट्समैन के उसी लाइन में भागा था. और एक मैंने गणेशपुरी में विशाल नाइक सर थे, वो अंपायरिंग कर रहे थे, तब मैंने देखा था बॉलर ने जैसे बैट्समैन ने प्लेस किया, एक बॉल पे 1 रन चाहिए था, वो प्लेट करके भाग गया, बॉलर की लाइन में भागता हुआ चला गया. और बॉलर ने भी देखा जहां बॉल आ रही है और जहां बैट्समैन भाग रहा है उसी लाइन पे उसने स्टंप पे थ्रो किया. तो बैट्समैन डिस्ट्रैक्शन. ओके, ठीक है. तो फिर से एक बार एक सवाल एलबीडब्ल्यू के बारे में भी पूछना चाहूंगा कि अभी रिप्ले में दिखाते हैं आईपीएल में या फिर बड़ी बड़ी टूर्नामेंट में दिखाते हैं, ऐसा रेड मार्क आता है क्रीज पर, इम्पैक्ट कुछ एक देखा जाता है, इनलाइन है क्या नहीं देखा जाता है, बाद में अंपायर कॉल वगैरह सब चलता है. तो टेनिस क्रिकेट में ये सब आप देखते हैं, इनलाइन पिचिंग या फिर बॉल का बाउंस तो देखते ही है, लेकिन इनलाइन पिचिंग वगैरह देखते हैं क्या? ये फर्स्ट टाइम हुआ है सर. अगर आपने गौर किया हो, आप थे शायद 2020 में थाने प्रीमियर लीग में, फर्स्ट टाइम दापोड़े के ग्राउंड पे ये चीज यूज की गई थी. यस यस. एक बंदे को ये चीज के लिए रखा गया था कि सर फर्स्ट टाइम यूज करके देखते हैं. जीटीसी लाइव के थ्रू वो मैंने देखा था. लेकिन सर वो चीज आप जो पहली जो नजर आपकी रहती है, इसी पे आ रहा हूँ, बताओ. वही चीज बता रहा हूँ सर. वो लाइन के बहुत सारी कंडीशंस होती है. रूल्स में लिखा है कि वो लाइन पे बॉल पिच होनी चाहिए, इम्पैक्ट होना चाहिए. एग्जैक्टली. एक रूल ऐसा भी बोलता है वो लाइन के बाहर भी अगर पिचिंग है, इम्पैक्ट है, फिर भी एक ऐसा टाइम आता है कि वो इम्पैक्ट के बाहर भी लाइन बॉल है, फिर भी अंपायर एलबीडब्ल्यू आउट दे सकता है. ओके. वो कंडीशन होती है जब बैट्समैन शॉट ऑफर नहीं करता है. ओके ओके ओके. डेलीब्रेट के मैंने लीव कर दी, बॉल सोल अंपायर डिसाइड करता है. तो स्विंग होके बॉल कहाँ पिच हुई, भले वो बाहर पिचिंग हुई है, नो प्रॉब्लम. वो स्टंप पे जाके लग रही है, दैट विल बी गिवन आउट. ऐसा बहुत बार सचिन तेंदुलकर के साथ हुआ है. यस एग्जैक्टली. तो कभी कभी उनके फैंस को लगता है कि गलत आउट दिया गया है, लेकिन जो रूल्स है वो तो रूल्स है, राइट? तो कभी कभी रूल्स पढ़ के ही डिसीजन दिया जाता है सर. तो अगले सीजन में जब भी आप अंपायरिंग करोगे तो आप ये वीडियो दिखा सकते हो खिलाड़ियों को कि जो आपको डाउट है वो हमने पहले से क्लियर कर चुका है. तो दोनों को ये अगले सीजन के लिए शुभकामनाएं देते हुए ये पूछना चाहूंगा, मोंटी, हे सीझन कसं गेलं होतं 2020 आणि 21 सीझन? 2020-21 खूप चांगलं सीझन गेलं. भले लेट चालू झाला सीझन, बट चांगलं गेलं कम्पेअर टू अंपायरिंग, खेळण्याबाबत पण. आणि चांगलं सीझन गेलं ओव्हरऑल. म्हणजे चांगल्या चांगल्या मॅचेस भेटले. एक इथे गणेशपुरीला केली होती ग्रामीण प्रीमियर लीग, तो एक चांगला अनुभव होता तिकडच्या लोकल प्लेयर्स मध्ये. परत जीपीएल तर ग्रेट एक्सपिरियन्स, कारण आपल्या मीरा भाईंदरचे प्लेयर्स होते. इव्हन नायगावच्या 2 टुर्नामेंट केल्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट जी मी रेग्युलर करतो मास्टर्स, त्याच्यामध्ये पण खूप चांगलं. आणि त्याच्यात जर मी एक उल्लेख करू इच्छितो की जी ठाण्याला केली होती मोगरपाडाची होळी कप, तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता. ऍक्च्युली ग्रेट ऑर्गनायझेशन होतं त्यांचं. ऍक्च्युली बघितलं सर्व गावातल्या पोरांसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म बनवायचा, हॅट्स ऑफ मोगरपाडाला. नितिन जी, आपका एक्सपीरियंस इस साल का? मैं यही बोलना चाहूंगा सर, 2019 तक शायद नितिन शर्मा को एज अ प्लेयर कोई जानता था, ना कोई अंपायर करके जानता था. 20 और 21 में बहुत सारे लोग हैं जो जानते हैं नितिन शर्मा अंपायरिंग भी करता है. अच्छा. ये मेरा सबसे बड़ा एक्सपीरियंस रहा. मैंने बहुत अच्छे अच्छे प्लेयर्स देखे जो टेनिस लेवल पे नामचीन हैं, उनके साथ अंपायरिंग करने का मौका मिला. इनफैक्ट जो आईपीएल खेल रहे हैं, मुंबई प्रीमियर लीग खेल चुके हैं, उनके साथ अंपायरिंग करने में मुझे एक्सपीरियंस मिला. तो मनीष पटेल को पहचानते हो दोनों जन? नहीं भाई. हाँ, पिछले साल तक नहीं पहचानते थे, पर ये साल बहुत कुछ पहचानने में मिला. नाही, मजा आली. पण ऍक्च्युली खूप चांगली चर्चा झाली आणि आपण सर्व बेसिक्स क्लिअर केले त्या एपिसोड मध्ये. नक्कीच वॉचिंग नसेल, आयपीएल चालू आहे, पण आपण हा
व्हिडिओ शेअर करूया लोकांपर्यंत, खेळाडूंपर्यंत, जेणेकरून त्यांचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण क्लिअर झालेत. म्हणजे आपण जवळपास सर्वच टेनिस क्रिकेटचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. तर एपिसोड कसा वाटला, मनोजजी कसा वाटला, नितीनजी कसा वाटला तुम्हाला, तुमचे अनुभव शेअर करून? बहुत अच्छा चांगला एक्सपीरियंस एपिसोड रहा होता. था. चांगले म्हणजे माझं मत हे आहे की प्लेअर पर्यंत अंपायरचे मत पोहोचले गरजेचं आहे. कारण बरेच प्लेअर लोकांना असं असतं, नाही अरे हा अंपायर असला की आमची वाट लावतो किंवा अरे हे अंपायर असले म्हणजे आमच्यासाठी चांगले, असं काही नसतं. ऑन फील्ड जे न्यूट्रल आहे न्यूट्रल आहे. आता एक एक्सपिरियन्स शेअर करू की कुठे कुठे नियम असतो की बॉल फुटल्याशिवाय चेंज नाही करता येत. मग ते मिटीनेच सांगितलं असतं, त्याकडून आम्ही करत नाही. मग प्लेअर लोकांना अरे हा आमच्या जोडीलाच असा वागतो, बॉल चेंज नाही ओरिजिनल नियम काय आहे? ओरिजिनल नियम काय आहे? टेनिसमध्ये काय बॉल फुटला तरच चेंज करतात. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की बॉल काउंट होतो, जे रन आहे विकेट आहे ते काउंट होतात. बऱ्याच ठिकाणी असं असतं की तो डेड बॉल घोषित केला जातो. ते डिपेंड आहे, आता एरिया वाईज कुठे नियम असतात त्याप्रमाणे आम्हाला तसं हे करायला लागतं. लेदरमध्ये बॉलचा शेप चेंज झाला, ते ऑल डिपेंड्स ऑन अंपायर, की बॉलचा शेप चेंज झालाय किंवा बॉलची सीम निघाली आहे, स्टिचेस, मग तो अंपायर त्या हिशोबाने चेंज करून देतात. मोस्ट प्रॉब्ली होत नाही. पण टेनिसमध्ये असं आहे की फुटलेला बॉल आहे किंवा बॉल ओला झालाय तर चेंज करतात. ओके, तर नक्की सर्वांचे डाउट्स क्लिअर झाले असते. नितिन जी, आपके वक्त के लिए भी हम आपसे शुक्रिया कहना चाहेंगे. आणि मनोज घोडेकर जी, तुम्हाला देखील आम्ही थँक्यू thanks मनीष. बोलतोय आणि की कोणाला आपला काही बहुमूल्य वेळ डाऊट असतील तर बिनधास्त तुम्ही DM करा. मेसेज करायचे, पर्सनल वर विचारू एनी शकता. टाइम, काही डाऊट एनी टाइम सर, कुछ भी डाउट्स हो आप क्लियर कर सकते हैं. आणि मे बी मैं लवकरच- शायद आपके लैंग्वेज में नहीं कर पाऊँ, लेकिन मैं कोशिश करूंगा लॉ के हिसाब से जो बेसिक टिप है वो दे दूं. जो मैंने सीखा है वही मैं आपके साथ पास ऑन करूंगा. नक्कीच, धन्यवाद. सेशनची सुरुवात झाली आहे. खरं तर लॉकडाऊन म्हणजेच काय, इंटरव्ह्यूचं सेशन सुरू केलं जाते अशी आता प्रथाच राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या नक्की. लॉकडाऊनचा पहिला एपिसोड आम्ही तुमच्या दोघांसोबत क्लिअर केलेला आहे. आणि आपण नक्कीच second प्रेक्षकांना episode- आवडेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि नक्कीच आता खेळाडूंचे इंटरव्ह्यूज देखील मी नेक्स्ट वीक पासून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आय होप सर्वांना आवडेल, आणि जर आवडलं तर मी कंटिन्यू करेन. तर याच नोटवर आजच्या या कार्यक्रमातून तुमची रजा घेतोय. स्टे होम, स्टे फिट, काळजी घ्या. दुसरी वेव आली आहे, कोरोनाची आहे. तर सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, आणि आपल्या घरच्यांची आणि आपल्या समाजाची आणि आपल्या सुजाण नागरिकांची सर्वांची काळजी घ्या, हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. स्टे होम, स्टे फिट. Take care. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. आय होप सर्वांना हा एपिसोड आवडला असेल. तुमचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि अजून अशा चांगल्या चांगल्या चर्चासत्रासाठी पाहायला विसरू नका क्रिकेट फेस टू फेस. आय होप थोड्याच दिवसांमध्ये मी क्रिकेटपटूंचे देखील इंटरव्ह्यूज कव्हर करणार आहे. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद. बाय बाय.